यल्ला इस्सा लाडू महोत्सव पदयात्रा श्री क्षेत्र पिंपळखुटे येथून प्रारंभ होत आहे. ते श्री क्षेत्र शिन्नर या ठिकाणी लाडू इसा महोत्सवानिमित्त पिंपळखुटे गावामधून पदयात्राचा आरंभ होत आहे. आज जे पदयात्रामध्ये सामील होत असून मी खरोखर त्यांना भाग्यवान समजतो का त्यांनी पिंपळखुटेमधून पदयात्रेचा आज आरंभ केला आणि शिन्नर या ठिकाणी ती जात आहे. तरी सर्व पदयात्राकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि ही पदयात्रा आजपासून या ठिकाणी चालू झाली. ही अविरत अखंडित अशी कायमस्वरूपी चालू राहील याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आणि तसेच पदयात्रेमध्ये जे नियम आहे त्या नियमांचं सर्वांनी तंतोतंत पालन करायचं आहे. आपण आपल्या रस्त्यांनी चालत असताना जी आपली साईट असेल ही साईट सोडून कुणीही बाजूला जाऊ नये किंवा कुणीकडे जायचं असेल तर पदयात्रेचे प्रमुख जे असतील त्यांना सांगितल्याशिवाय आपण कुठेही जाऊ नये. कारण पदयात्रेचा खोळंबा होईल. त्यामुळं कुठं जायचं असेल 2 मिनिटासाठी 5 मिनिटासाठी तर पदयात्रेमधील प्रमुखांना सांगूनच जायचं आहे. हे सर्व नियम सर्व पदयात्रेकरांनी पाळायचे आहे. कारण आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि परत एकदा मी पिंपळखुटे ते शिन्नर या ठिकाणी जी पदयात्रा जात आहे त्या सर्व पदयात्राकरूंचे गावाच्या वतीने मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो आणि अशीच पदयात्रा कायमस्वरूपी चालू राहावी ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो. नेत्री चक्रधर स्वामी की जय. श्री क्षेत्र पिंपळखुटे आज पदयात्रा प्रारंभ होत आहे. पहिली पदयात्रा